तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की घरात जर पाली झाल्या असतील तर त्या कशा घालवायच्या, त्यासाठी मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे। तर त्यासाठी बघा, आपल्याला लागणार आहे इथे कांद्याचे तुकडे मी करून घेतलेले आहेत, लसणाच्या 4-5 पाकळ्या घेतलेल्या आहेत, लवंग घेतलेले आहे आणि मिरे घेतलेले आहे। हे सर्व काही आपल्याला घ्यायचं आहे मैत्रिणींनो। आपल्या घरातच हे सर्व काही साहित्य असतं आणि हे सर्व घेऊन आपल्याला अजून एक वस्तू लागणार आहे, ती म्हणजे आपल्या घरामध्ये जे आपण धुणं किंवा भांडी घासण्यासाठी घेतो तो साबण म्हणजे व्हील साबण। तो व्हील साबण घ्यायचा आहे। थोडंसं आपल्याला तो साबण आपल्याला खिसून घ्यायचा आहे मैत्रिणींनो। अशा पद्धतीने तुम्ही एका ताटामध्ये सर्व काही काढून घ्या आणि अशा पद्धतीने तो साबण आपल्याला खिसून घ्यायचा आहे। आणि हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरमधून मैत्रिणींनो काढून घ्यायचं आहे आणि त्याचं लिक्विड असं करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने इथे मी सर्व काही वस्तू घेतलेल्या आहेत। कांदे दोन किंवा 3 चिरून घ्या तुम्ही, लसणाच्या पाकळ्या घ्या 4-5, लवंग घ्या, मिरे घ्या आणि व्हील साबण आहे तो थोडाफार किसून घ्या आणि नंतर हे सर्व आपल्याला एकत्र मिश्रण मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे। अशा प्रकारे सर्व काही एकत्र मिक्स करायचं आहे, साबण, मिरे, लवंग आणि कांदा आणि लसूण। सर्व आपल्या एकत्र मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे मैत्रिणींनो। आणि थोडं एक अर्धा ग्लास आपल्याला त्याच्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे आणि एकदम असं पातळ आपल्याला लिक्विड येते तयार करून घ्यायचं आहे। तर बघा, मिक्सरमधून मी फिरवून घेतलेला आहे। साबणाचाच आपण चुरा टाकल्यामुळे तिथे फेस दिसत आहे मैत्रिणींनो। आता हे आपल्याला गाळणीच्या सहाय्याने सर्व काही गाळून घ्यायचं आहे। हे घट्ट असते मैत्रिणींनो, थोडंफार हात लावा म्हणजे जेणेकरून खाली आपलं जे लिक्विड आहे ते पडून जाईल। अशा पद्धतीने तुम्ही 2-3 वेळा करा म्हणजे सर्व काही गाळून आपल्याला छान असं लिक्विड तयार होईल मैत्रिणींनो। अशा पद्धतीने मी सर्व काही गाळून घेतलेलं आहे। आता हे जे आहे ते आपल्याला एका बाटलीमध्ये भरून घ्यायचं आहे। आता हे लिक्विड मी अशा प्रकारे बाटलीमध्ये भरून घेणार आहे। पूर्णपणे तुमच्या घरामध्ये जे प्रेस बाटली असते ते बाटलीमध्ये तुम्ही हे असं भरून घ्या आणि त्याचं टोपण लावून घ्या आणि मग ज्या ठिकाणी पाली येतात त्या ठिकाणी कोपऱ्याला आपल्याला हे लिक्विड टाकून घ्यायचं आहे। जास्ती करून लाईटच्या खाली किंवा खिडकीच्या आजूबाजूला, दरवाजाच्या आजूबाजूला आपल्याला हे लिक्विड टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्या वासाने एकही पाल आपल्या घरामध्ये येणार नाही मैत्रिणींनो। हा उपाय तुम्ही नक्की करा। मी हा उपाय केलेला आहे, त्यामुळे आमच्या घरात एकही पाल नाही। तुम्ही खिडकीच्या कोपऱ्याला, दाराच्या कोपऱ्याला, किचनमध्ये, बाथरूममध्ये अशा प्रकारे लिक्विड टाकून घेऊ शकता मैत्रिणींनो। एकही पाल येणार नाही किंवा कुठलाही किटाणू, झुरळ वगैरे तुमच्या घरामध्ये येणार नाही। हे हार्ड वास आहे ते त्यांना सहन होत नाही, त्यामुळे ते घरामध्ये येणार नाही आणि जरी आले तर वास घेऊन परत बाहेर जातील। तर अशा प्रकारे तुम्ही घरगुती उपाय नक्की करा, पाल तुमच्या घरात येणार नाही। तर भेटूया अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये।